Hello dear students, we are discussing the effects of air pollution. In previous lectures we have seen the effects of air pollution on plants as well as on animals. Now let us see what are these effects on atmosphere. एअर पोल्युशनचे ॲटमॉस्फिअरवरती होणारे इफेक्ट्स काय काय आहेत त्यापैकी फर्स्ट इफेक्ट जो आहे दॅट इज ओझोन लेयर डिप्लिशन. नाव सी स्टुडंट्स, ओझोन लेयर तुम्हाला माहिती आहे ॲटमॉस्फिअरचे वेगवेगळे जे लेयर्स असतात. पहिला जो आपण ट्रोपोस्फिअर म्हणतो, स्ट्रॅटोस्फिअर, मिझोस्फिअर, थर्मोस्फिअर, एक्झोस्फिअर हे ॲटमॉस्फिअरचे लेयर्स आहेत. सो स्टुडंट्स, हा जो ओझोन लेयर आहे तो स्ट्रॅटोस्फिअरमध्ये प्रेझेंट असतो. ओझोन लेयर इज प्रेझेंट इन स्ट्रॅटोस्फिअर. लक्षात ठेवा 1 मार्कच्या क्वेश्चनसाठी. आता हा स्ट्रॅटोस्फिअर काय आहे? इट इज द सेकंड लेयर ऑफ ॲटमॉस्फिअर विच एक्सटेंड्स अप टू 50 किलोमीटर फ्रॉम अर्थ सरफेसपासून ऑलमोस्ट 50 किलोमीटरपर्यंत हा स्ट्रॅटोस्फिअर प्रेझेंट आहे. आता ह्या स्ट्रॅटोस्फिअर जो आहे तर त्याच्यामध्ये जो ओझोन गॅस आहे ज्याला आपण O3 असं म्हणतो, हा ओझोनचा रोल काय इम्पॉर्टंट आहे? व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ दिस ओझोन लेयर? सो हा काय करतो बघा, जे सन रेज आपल्यापर्यंत पोचतात तर ते जे रेज असतात त्याच्यामध्ये व्हरायटी ऑफ रेजचं कॉम्बिनेशन असतं. त्यापैकी जे जे रेज हार्मफुल आहेत, अल्ट्राव्हायोलेट रेज ज्यांना म्हणतो आपण, UVA, UVB, इन्फ्रारेड रेज वगैरे, सो हे जे रेज आहेत त्यांना फिल्टर करायचं काम ह्या ओझोन लेयरचं असतं. जेव्हा सन रेज आपल्यापर्यंत पोचतात तर ह्या फिल्टरमधून पास होतात आधी, आणि जे अनवॉन्टेड किंवा जे हार्मफुल रेज आहेत की नाही ते सगळे हार्मफुल रेज, अल्ट्राव्हायोलेट रेज वगैरे ह्या ओझोन रेज आहेत ते ट्रॅप करतात. त्यांना पुढे ॲटमॉस्फिअरमध्ये एंट्री करू देत नाही, की ज्याच्यामुळं हे जे ॲटमॉस्फिअर आहे आपलं ते सेफ आहे फ्रॉम द हार्मफुल इफेक्ट्स ऑफ अल्ट्राव्हायोलेट रेज. आता ॲक्च्युली ह्या ओझोन लेअर डिप्लिशनसाठी जे रिस्पॉन्सिबल आहोत ते आपणच आहोत, ह्युमन्स आहोत. जे आपल्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत, इंडस्ट्रियलायझेशन किंवा जे आपण वेगवेगळे मशीन्स यूज करतो, इस्पेशली कोणते मशीन्स बघा, जे कूलंट्स म्हणून, जिथे कूलंट सिस्टीम असते ना, मग AC कार, ACs आपले जे घरामध्ये वापरतो किंवा रेफ्रिजरेटर्स वापरतो, तर त्या सगळ्या जे इक्विपमेंट्स आहेत त्यांच्यामधून CFC नावाचे जे गॅसेस, ज्यांचा लॉंग फॉर्म आहे क्लोरो फ्लोरो कार्बन्स, हा CFC हा त्याचा शॉर्ट फॉर्म झाला. तर हे CFC रिलीज होतात कुठून? तर AC किंवा गाड्यांचे जे आपले AC असतात ते, घरातले ACs, रेफ्रिजरेटर्स यांच्यामधून. आता हे CFC काय करतात तर ते जेव्हा ॲटमॉस्फिअरमध्ये मिक्स होतात तेव्हा ह्या ओझोन बरोबर त्यांची रिॲक्शन होते आणि त्या रिॲक्शनमध्ये हा ओझोनचं स्प्लिटिंग होतं O2 आणि नेसंट ऑक्सिजनमध्ये. ऑक्सिजन, मग तुम्ही म्हणाल ऑक्सिजन तर इम्पॉर्टंटच आहे, पण ओझोन हा फॉर्म देखील आपल्यासाठी, जरी हेल्थसाठी त्याचे इफेक्ट्स वेगळे असतील तरीसुद्धा ह्या अल्ट्राव्हायोलेट रेजना फिल्टर करण्याचं काम हे ओझोन करतो. आणि त्याचं हे स्प्लिटिंग झाल्यामुळं ते रेज काय होणार रे, डायरेक्टली अर्थपर्यंत येणार. त्याचा फिल्टरच नाहीसा झाला आणि मग त्याच्यामुळं बघा आता आपण जे बघतोय ना, ही ग्लोबल वॉर्मिंग हा जो इफेक्ट आहे, किंवा खूप साऱ्या प्रमाणामध्ये स्किनचे जे आपण बर्निंग, इचिंग, उन्हात गेल्यानंतर आपल्याला जे प्रॉब्लेम्स येतात ना, स्किन प्रॉब्लेम्स, ते सगळे प्रॉब्लेम्स या जे अल्ट्राव्हायोलेट रेज आपल्यापर्यंत पोचल्यामुळे आहेत. आणि ते कशामुळे इथंपर्यंत पोचले तर ओझोन लेयर जो आहे तो ह्या CFCमुळे जो आहे तो डिप्लीट झाला, त्याचा नाश झाला आणि त्यामुळे आपण हे इफेक्ट्स आत्ता सफर करतोय. आलं लक्षात? हे ओझोन लेअर डिप्लिशन झालं. त्यानंतर अजून एक जो हार्मफुल इफेक्ट आहे आपल्या ॲटमॉस्फिअरवरती होणारा तो म्हणजे ग्रीन हाऊस इफेक्ट. आपण ग्रीन हाऊस इफेक्ट आणि ग्लोबल वॉर्मिंग हे दोन्ही एकत्र डिस्कस करूयात, कारण हे दोन्ही एकमेकांशी रिलेटेड आहेत. आता बघा काय ह्या प्रोसेसमध्ये आहे, ह्याच्यावरती तुम्हाला शॉर्ट नोट विचारली जाते. ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजे काय आणि ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय. ग्रीन हाऊसेस तुम्ही बघितलेत बरोबर, आपण जिथे
वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट्स, फ्लावर्स, एक्झॉटिक फ्लावर्स जे असतात ते आपण ग्रो करतो एका कंट्रोल्ड कंडिशनमध्ये. आता त्या कंट्रोल्ड कंडिशनमध्ये आउटर ॲटमॉस्फिअरचा त्या ग्रीन हाऊसमधल्या ॲटमॉस्फिअरशी काही कॉन्टॅक्ट ॲज सच नसतो डायरेक्टली. आता इथे त्या ग्रीन हाऊसचा इफेक्ट काय होतो? बरेचदा स्टुडंट्स ग्रीन हाऊस इफेक्ट म्हटलं की ते ग्रीन हाऊस लिहितात, तर नाही. इथे ॲटमॉस्फिअरशी रिलेटेड ग्रीन हाऊस इफेक्ट हा काय आहे ते नीट समजून घ्या बरं काय. इंडस्ट्रियलायझेशन वगैरे जशा मी आता तुम्हाला ॲक्टिव्हिटीज सांगितल्या, तर त्या ॲक्टिव्हिटीज असतील किंवा व्हेइक्युलर एक्झॉस्ट असेल, या सगळ्यांच्यामधून जो बाहेर पडणारा CO2 हा एक मेन कल्प्रिट आहे किंवा मेन फॅक्टर आहे की जो ग्लोबल वॉर्मिंगसाठी रिस्पॉन्सिबल आहे. या CO2 बरोबरच अजून बरेचसे गॅसेस आहेत ज्यांना ग्रीन हाऊस गॅसेस असं म्हटलं जातं. ग्रीन हाऊस गॅसेस, त्यातला पहिला कंपोनंट मी तुम्हाला सांगितला CO2. त्यानंतर नायट्रोजनचे वेगवेगळे ऑक्साईड्स हे आहेतच. त्याच्यानंतर हे CFC जे मगाशी सांगितलं ना, तर ते सुद्धा ह्या कॅटेगरीमध्ये इन्क्लूड होतात. सो कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजनचे ऑक्साईड, त्यानंतर मिथेन हा एक गॅस आहे. सो ह्या सगळ्या गॅसेसना आपण ग्रीन हाऊस गॅसेस म्हणतो. आता हे काय करतात एक्झॅक्टली ते सांगते तुम्हाला. बघा, सपोज हा अर्थचा सरफेस आहे, हा अर्थचा सरफेस. नाव वेन एव्हर सन रेज आर कमिंग टुवर्ड्स अस, रेडिएशन्स जे आहेत, हे रेडिएशन्स अर्थवरती स्ट्राईक झाल्यानंतर ते परत रिफ्लेक्ट होतात बॅक इन टू ॲटमॉस्फिअर. आता ॲटमॉस्फिअरमध्ये रिफ्लेक्ट झाल्यानंतर ते स्प्रेड होतात. आता हे जे गॅसेस आहेत ना, हे ते काय करतात, ही जी सनची हीट आहे, सनलाईट बरोबर त्याची हीट पण असते ना, तर ती जी हीट आहे ती ह्या ॲटमॉस्फिअरमध्ये ट्रॅप करून ठेवतात. ती हीट ॲटमॉस्फिअरच्या बाहेर जाऊ देत नाहीत आणि त्यामुळं काय होणार, ती हीट ट्रॅप झाल्यामुळं हा जो सगळा लेअर आहे ॲटमॉस्फिअरचा, तिथे टेम्परेचर इन्क्रीज झालं. हीट बाहेरच सराउंडिंगमध्ये गेलीच नाही स्पेसमध्ये, ती तिथंच अडकून राहिली. त्यामुळं काय होणार, टेम्परेचर इन्क्रीज झालं अर्थच्या सरफेसचं, की ज्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो. म्हणजेच ही ग्रीन हाऊस इफेक्ट आणि ग्लोबल वॉर्मिंग हे एकमेकांशी ह्या पद्धतीनं इंटर रिलेटेड किंवा को रिलेटेड आहेत. आलं लक्षात? मग आता ह्या प्रकारच्या ग्लोबल वॉर्मिंगचा इफेक्ट काय होतो रे आपल्यावरती, तर तो देखील खूप महत्त्वाचा आहे, इफेक्ट ऑफ ग्लोबल वॉर्मिंग. बघू आपण काय काय इफेक्ट्स होतात ह्या सगळ्या चेंजेसचे. ग्रीन हाऊस इफेक्ट तुम्हाला कळाला का? ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजे हे जे गॅसेस आहेत जे रिलीज झाले ॲटमॉस्फिअरमध्ये, दीज गॅसेस ट्रॅप द हीट प्रोड्युस्ड बाय और द हीट विच इज ॲक्च्युली ती कुठं रिलीज झाली पाहिजे, इन द स्पेस, बट ती ट्रॅप होते इन द ॲटमॉस्फिअर. अँड ड्यू टू दॅट टेम्परेचर ऑफ द अर्थ सरफेस इन्क्रीजेस. जे ॲटमॉस्फिअरचं ओव्हरऑल टेम्परेचर आहे ते इन्क्रीज होतं. तोच ग्रीन हाऊस इफेक्ट त्याला म्हणू. अँड धिस ग्रीन हाऊस इफेक्ट इज रिस्पॉन्सिबल फॉर ओव्हरऑल इन्क्रीज इन द टेम्परेचर, ज्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग असं म्हणतो. सो हे एकमेकांशी ह्या पद्धतीनं को रिलेटेड आहेत. या ग्लोबल वॉर्मिंगचा पहिला हार्मफुल इफेक्ट जो आहे तो आपण काय सांगितला, की ओव्हरऑल इन्क्रीज इन ग्लोबल टेम्परेचर. दर प्रत्येक वर्षी जे आपण टेम्परेचरचा जर पॅटर्न बघितला तर दर इयर काही डिग्रीजनं हे अर्थवरचं जे टेम्परेचर आहे ते इन्क्रीज होत जातं आहे. हे एक इफेक्ट झाला ग्लोबल वॉर्मिंगचा. त्यानंतर दुसरा इफेक्ट जो आहे तर ह्या इन्क्रीज इन टेम्परेचरमुळे काय होतं, जो आईस आहे इन ग्लेशियर्स किंवा आईसबर्ग्स म्हणू आपण त्याला, तिथले जो आईस आहे तो मेल्ट झाला. तो आईस मेल्ट झाल्यामुळं ते सगळं पाणी जे फॉर्म झालं ते कुठं गेलं, समुद्रामध्ये, की ज्याच्यामुळे सी लेवल इन्क्रीज झाली. हा देखील ह्या ग्लोबल वॉर्मिंगचा इफेक्ट सांगू शकतो आपण. इन्क्रीज इन सी लेवल,
हे सगळं तुम्ही ऐकलेलं आहे, होय की नाही? ऐकताना हे सगळे इफेक्ट्स होत आहेत. आईसबर्ग मेल्ट होत आहेत, त्यानंतर ग्लोबल टेम्परेचर वाढत चाललेलं आहे, सी लेवल जी आहे ती इन्क्रीज झाली, हे सगळं जो मेल्ट झालेले आईस आहेत त्याच्यामुळे. आणि ह्या सगळ्याचा इफेक्ट प्लांट्स, ॲनिमल, ॲग्रिकल्चर ह्या सगळ्या गोष्टींच्यावरती ह्याचा डायरेक्ट ॲज वेल ॲज इनडायरेक्ट इफेक्ट हा होतो. आपल्यावरती देखील त्याचा इफेक्ट झाला की नाही? सो ह्याच्यामध्ये अजून एक आपण ॲड डिस्टर्बन्स इन इकोसिस्टम. सो स्टुडंट्स, हा सगळा जो आपण इफेक्ट बघितला ग्लोबल वॉर्मिंगचा एन्व्हायरमेंटवरती झालेला, दॅट इज ग्लोबल टेम्परेचर राईज झालं, मेल्टिंग ऑफ आईसबर्ग्स आपण बघितले, सी लेवल इन्क्रीज झालं, ह्या सगळ्याचा इफेक्ट काय होणार आहे? ऑब्व्हियसली आपली जी इकोसिस्टम आहे त्याच्यामध्ये जो बॅलन्स होता तो इनबॅलन्स झाला, इजंट इट? आणि त्याचा सगळ्याचा मिळून ॲडव्हर्स इफेक्ट ह्या म्हणजे फक्त आपल्या चुकीच्या ॲक्टिव्हिटीजचा जो इफेक्ट आहे तो आपल्याला तर त्याचा भोगावाच लागतो, परंतु त्याचा ॲडव्हर्स इफेक्ट अदर प्लांट्स, ॲनिमल्स ह्या सगळ्यांना देखील ते त्याचा इफेक्ट, हार्मफुल इफेक्ट्स आपण म्हणूयात, ते सफर करावं लागतात. सो इथे हे सगळं तुमच्या सिलेबसमध्ये इन्क्लूड करण्याचं कारण काय आहे की तुम्हाला हे कॉजेस, रिझन्स हे सगळे माहिती असले पाहिजेत की जेणेकरून तुम्ही पुढे फ्युचरमध्ये ते काही अवॉइड करता येतं का, त्याच्यावरती आपल्याला काही काम करता येतं का, हे तुम्ही बघणं एक्सपेक्टेड आहे. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं? ओझोन लेअर डिप्लिशन कशामुळं होतं, त्यानंतर ग्रीन हाऊस इफेक्ट, ग्लोबल वॉर्मिंग, हे काही इफेक्ट्स बघितले एअर पोल्युशनचे ॲटमॉस्फिअरवरती होणारे. नाव आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूयात. नेक्स्ट लेक्चरमध्ये असेच काही इफेक्ट्स आपल्याला अजूनही डिस्कस करायचे आहेत, जसं की ॲसिड रेन फॉर्मेशन आहे. आणि मग हे टोटल जे एअर पोल्युशनचे होणारे इफेक्ट्स आहेत ते प्रिव्हेंट कसं करता येतील, त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल हे देखील आपण नेक्स्ट लेक्चर्समध्ये बघणार आहोत. ओके.